चित्रपटाचा जर का कंटेंट चांगला असेल ना तर मराठी प्रेक्षक काय करू शकतात त्याच खरंच कळालं मला. म्हणजे बुक माय शोला मी रात्री 2 वाजता जस्ट पाहिलं की देऊळबंद 2 या चित्रपटाच्या किती तिकीट्स विक्री होतात पाहूया. तर म्हणजे हे तर अनबिलिव्हेबल आकडा होता. 1,40,000 तिकीटची विक्री झाली होती, ती पण फक्त 24 तासांमध्ये. आणि मी हे काही माझा आकडा सांगत नाहीये, मी तुम्हाला प्रूफ दाखवेन, तो स्क्रीनशॉट दाखवेन, तुम्ही बघतच असाल. यार अनबिलिव्हेबल आहे आणि अनस्टॉपेबल आहे देऊळबंद 2 ह्या चित्रपटाची क्रेज. चला तर मग ह्याच देऊळबंद 2 चित्रपटाचं 2 दिवसाचं विस्तारित कलेक्शन जाणून घेऊ आणि तिसऱ्या दिवसाचं म्हणजे आजचं शनिवारचं प्रेडिक्शन सुद्धा सांगणार. ते व्हिडिओ संपूर्ण पहा. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मराठी चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन खूप कमी चॅनलला सांगितलं जातं, तर त्यापैकी आपलं एक चॅनल आहे. तर नक्की यार व्हिडिओला लाईक करा जर का तुम्हाला आवडले, तर आणि जर का नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सगळ्या कलेक्शन्स मराठीचे चित्रपटांचे आणि रिव्ह्यूसाठी. सो देऊळबंद 2 चित्रपटाची क्रेज इतकी वाढली आहे की 1,40,000 तिकीटची विक्री झालेली पाहिली मी बुक माय शोला कालच्या 24 तासामध्ये, आणि आता 12,000 ते 13,000 तिकीट्स एक तासाला विक्री होत आहे. सो अनबिलिव्हेबल क्रेज, अनस्टॉपेबल क्रेज असं म्हणता येईल. चला तर मग आता आपण कलेक्शनकडे वळूयात. देऊळबंद 2 चित्रपटाने पहिल्या दिवशी देऊळबंद टीमच्या प्रमाणे जे कलेक्शन्स आले ते 3,05,00,000 एवढी कमाई केली, नेट कमाई. आणि सॅकनिकच्या हिसाबाने 2,45,00,000. पण आता आपण टीमच्या जी देऊळबंद टीमचा जो आकडा आहे 3,05,00,000 तोच मानूयात. दुसऱ्या दिवशी सॅकनिक प्रमाणे 2,55,00,000 एवढी कमाई केली. आता जेव्हा प्रवीण तरडे यांच्या ऑफिशियल पेजला जेव्हा दुसऱ्या दिवशीचाही ऑफिशियल आकडा आहे तोही मी सांगेन, पण आता तरी आपल्याकडे 2,55,00,000 आकडा आहे. आता 2 दिवसाचं देऊळबंद 2 ह्या चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालंय तर ते आहे 5 कोटी एवढं, आणि जे ग्रॉस किंवा वर्ल्ड वाईड कलेक्शन झालंय ते आहे 6 कोटी एवढं. आता जेव्हा 2 दिवसाचं ऑफिशियल आकडा येईल टीमकडनं तेव्हा आपल्याला नेट कलेक्शन आणि ग्रॉस कलेक्शन मध्ये वाढ सुद्धा दिसेल. म्हणजे ते जो 5 कोटीचा जो नेट फिगर आहे ती 6 वर येईल आणि जी वर्ल्ड वाईड आहे ती 7 वर जाईल. सो असं काही डिफरन्स दिसेल, कारण आता आपल्याकडे ऑफिशियल नंबर्स नाहीये त्यामुळे मी ऑफिशियल सांगत नाहीये. सो हा पण काही आकडा कमी नाहीये. म्हणजे 2 दिवसात जर का एखादा वर्ल्ड वाईड 6 कोटी कमवत असेल आणि चित्रपटाचं बजेटच अवघा 6 ते 8 कोटीचं आहे, सो या विकेंडमध्येच बजेट रिकव्हर करून हा चित्रपट प्रॉफिटकडे जाईल. ग्रोथ पण चांगली दिसली दुसऱ्या दिवशी, म्हणजे 5 ते 6% ग्रोथ दिसली ह्या चित्रपटाच्या तिकीट बुकिंग. आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारचं मी गोष्ट सांगतोय तिकीट बुकिंग आणि कलेक्शन मध्ये, आणि शनिवारमध्ये तर ते म्हणजे अनब्रेकेबल रेकॉर्ड होणार आहेत. सो शनिवारचं तर विचारूच नका. आता प्रिडिक्शन शनिवारचं करायचं तर आतापर्यंतच्या तिकीट्स विक्री झाल्या किंवा ज्या होत आहेत तर माझ्या मते तरी हा शनिवारी म्हणजे आजच्या दिवशी 5 कोटीच्या आसपास कमाई नक्कीच करेल हा चित्रपट. सो अगर 5 कोटी कमवतो तर मग नक्कीच शनिवारीच 10 कोटीचा आकडा नेटमध्ये जाईल. सो हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट होणार हे तर नक्की झालेलं आहे आता. आणि लाईफ टाईम हा कमीत कमी, म्हणजे मी आता हे बोलणं खूप आधी म्हणजे खूप लवकर होईल, पण लाईफ टाईम हा नक्कीच 40-50 कोटीपर्यंत जाणार अशी कुठेतरी वाटचाल दिसते या चित्रपटाची. मेन म्हणजे मंडे ट्युजडे जेव्हा वीकडेज येतील तेव्हा किती होल्ड धरतो चित्रपट हे पण मजा येणार आहे बघण्यासाठी. सो सगळे कलेक्शन जाणून घेण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.